मला ना मला या टेन्शनच्या आणि शांततेच्या वातावरणाची भीती वाटायला लागली आता. आई, जर एखाद्या वादळापूर्वी शांतता असेल ना तर त्या वादळाला किंमत मिळते. म्हणजे कोणीतरी तसं सांगून ठेवलंय. जरा थोबाड बंद ठेव जरा. पण मी आई फक्त प्रयत्न करत होतो की वातावरण जरा हलकं व्हावं. बाकी बा झाला आता, बा झाला. काय ग, तुझा नवरा कधी येणार आहे? जरा शांत. कधीपासून वाट बघते मी इथे. कधी येणार आहे? तू कुठं राहिला? येतील ते. जरा तुम्ही थांबता का? काकी, चिडचिड करू नका, रागराग करू नका. हे बघा, मी तुम्हाला आत्ता एक गोष्ट सांगेन, तुम्हाला ती आत्ता पटणार नाही, पण तुम्ही शांतपणे विचार केलात ना की तुम्हाला पटेल. काय तुम्हाला सांगतो, राग अत्यंत वाईट गोष्ट आहे. राग आहे ना, येताना एकटाच येतो, पण जाताना आपली सगळी चांगली लक्षणं घेऊन जातो. उलट पक्षी संयम. संयम हा एकटा आल्यासारखा वाटतो, पण तो येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय पाहिजे, काय निवडायचं तुम्ही ठरवा. मी हस्तक्षेप करणार नाही, मुळीच नाही. आता तुझा बाप पण एकटाच येतोय की अजून काय घेऊन येतोय ते बघ तू. नालायक. देवा 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 पांडुरंगा परमेश्वरा वाचव. आई 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 आई, तौकते आलं. वादळ वादळ आलं. बाबा बाबा आले. बाबा आले. अगं बाई अगं बाई अगं बाई बाई, आता मी काय करू मला खरंच कळत नाहीये. मला त्यांना तर शांत करायला लागेल. ओके, म्हणजे मग आम्ही दोघं थोडा वेळ बाहेर थांबतो. येऊ की जाऊ? येऊ की जाऊ? हा, नाही ना, अहो नाही. नाही काय वेगळं दिसलं. आज नाही, तू नाही, ओरडतेस नाही. त्याला. आगे पगार आलाय, अगं बाई देवापुढे ठेव. हा. हा, जा. अरे काय सांगतो वहिनी, कसं काय आज इकडे कशा काय आलात? आलात? अरे तुमचीच कमी होती यायची. या घरात काय चाललंय माहितीये काय? हा, हो हो हो, येऊ तर दे. हा, इथं बाजूला आहे माझ्या. सावंतवहिनी आल्यात, मला बोलू द्या. काय काय झालंय सांगाल आधी, काय झालंय? विचारा तुमच्या पोराला. काय केलं? थांबा, आधी आधी विचारा तरी काय केलंय काय नाही केलंय. आधीच माराल. बाबा हो, एखाद्या गोष्टीला ना कार्यकारण भाव असतो. कारणच माहित नसेल आणि कार्य केलं तर त्या गोष्टीला भाव कसं मिळेल? बोला. आय एम सॉरी. काय 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 झालंय? काय काय झालंय? काय काय झालं? एक मिनिट. हा, काय करताय? ओ माझ्या माझं. मला वाटलं दत्तू, ए दत्तू. हाय आलो. अरे अरे दत्तू, तो बँडाना खाली आला, डोक्यावर बांधतो. हो, तो काय रुमाल नाही आहे. माझ्या पोराचा डोळा फुटलाय. अरे देवा, कसं काय? कसा काय? विचारा ना तुमच्या पोराला. बाबा हा, ऐका ना. हा, बोल बोल. दत्तूचा डोळा आहे ना, देशाच्या उद्धारासाठी फुटलाय. देशाच्या उद्धारासाठी? ऐका. माझ्या पोराचा डोळा फुटून कसा देशाचा उद्धार करत होता रे? जरा शांत बसाल का तुम्ही? ठेचला पाहिजे, ठेचला. दाखवा ठेचून. मला नाही नाही, ठेचून दाखवा ना. हात तर उचलून दाखवा. माझ्या एकटा आमच्या घरात येत आहे आणि माझ्या मुलाला ओरडताय अरे तुम्ही. एक म्हणजे अरे मला सांगा तरी, काय झालंय? काय झालं मला कळू तरी दे. काय झालं? तुमच्या या पोराने माझ्या पोराच्या डोळ्यावर काठी मारली आणि त्याचा डोळा फुटला. आता रे कार्य पण आहे, मारण्याचा अनुभव पण आहे. आता काय? ऐका ना. अहो, ऐका ना. अहो, ऐका ना. मारा.
हे भारताचं भविष्य. तू इकडे इकडे लवकर ये. तू काय झालं लवकर सांग. काय झालं लवकर सांग. माझं लेकरू गं टेंगूळ आलं गं माझं लेकराला. काय झालं लवकर सांग. सांगतो हा सांगतो. ऐकून घ्या तुम्ही. हा सांगतो. हा बोल. अगं अगं आई, कोणी विचारलं? कोणी विचारलं? मी विचारलं ना. अगं गाई कशाला मध्ये मी विचारतो ना. मी एवढं सांगतो की आई तू चिडचिड करू नको, मी सांभाळतो, मी बोलतो. लवकर. मी आई काय झालं, दत्तूच्या डोळ्याला जी काठी लागली हा. ती काठी नव्हती, नाही मग तो भाला होता. भाला म्हणजे हं? म्हणजे मी पुढच्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये जाणार आहे. पुढच्या वर्षी ऑलिम्पिकला जाणार आहे. दरवर्षी ऑलिम्पिक यायला ती काय आयएनटीची एकांक स्पर्धा आहे. मी येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि भालाफेकीमध्ये आपल्या देशाला सुवर्णपदक जिंकून आणणार आहे. अगं माझं लेकरू ग. मी त्याचीच प्रॅक्टिस करत होतो आणि मग चुकून भाला त्याच्या डोळ्याला लागला. काय करू मी याचं. काय करायचं मला कळतच नाही ग याचं. वहिनी अयो ही घ्या काठी ह्याचा डोळा. ओ काय बोलतो ह्याचा डोळा. ह्याचा डोळा. खबरदार खबरदार माझ्या लेकराचा डोळा फोडला तर खबरदार. तुम्हाला माझा डोळा फोडायचा आहे ना, फोडा. मी त्याग करायला तयार आहे. देशासाठी मी काही करू शकतो. एक मिनिट लेकरू एक मिनिट. चालला. अगं माझं लेकरू. बाबा हा घ्या भाला आणि आपली ए, ए. इच्छा पूर्ण करा. घ्या. आणि माझा डोळा फुटायची इच्छा पूर्ण करा. घ्या ना, घ्या. काय पडती. पण नाही आई, तू पण लांबरा. पण बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा, an eye for an eye ends up making the whole world blind. ओ ग माझं लेकरू. बदले की भावना विश्व को अंधा बना सकती है. डोळ्याच्या बदली डोळा दिला ना तर उद्या संपूर्ण जग आंधळ होईल. अयो तमिळमध्ये सांग. पल्ली को पल्ली. पाल्ली पाल्ली. नाही थांब 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 मारू नका. एवढे चांगले विचार आहेत माझ्या लेकराचे आणि तरी तुम्हाला त्याचा डोळा फोडायचा. घ्या घ्या मीच देते तुमच्या हातात भाला. घ्या 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 फोडा माझ्या लेकराचा डोळा. अंडेकर बा झाली नाटक. आता मी चालले पोलीस स्टेशनला. याला चांगली अंतर ठरवते मी. सावंत. तुम्ही माझ्या हात पाय पडू नका आधी सांगते. मी पाया पडतो सावंत वहिनी तुमच्या. लेकरू आहे तो. ते खेळताना काहीतरी झालं असेल पाया पडतो. एक बाप हे बघा, तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार, पोलीस येणार, याला घेऊन जाणार. माझं बाळ हो, ते लहान पाया पडतो तुमच्या. नाही का हा? त्याचं भविष्य अंधारात जाईल. प्लीज प्लीज प्लीज. तुमच्या पोराचं भविष्य अंधारात जाईल आणि माझ्या पोराचं काय. हा? हाय ते झालं. आता काय करणार त्याला. आता झालंय ना. मुलांचं खेळताना झालं ना. आता त्याला करणार काय. आता खर्च कोण देणार. खर्च देऊ शकतो मी. किती किती द्यायला मला सांगा. किती देऊ. 25,000. अख्ख्या दत्तूचे नका सांगू. फक्त इथे लागले त्याचे पैसे सांगा मला. त्याचेच सांगितलंय. डोळ्याला लागलंय. ठीक आहे ठीक आहे. तू आता पगार आणलेला ना आई ते ठेव. देताना 25,000 दे. 25,000. हां दे. पोलीस कंप्लेंट नका करू. हां हां. नको सगळे नको मोजूस. 28,000 पगार आहे. 3,000 काढून घे. उरलेले त्यांना देऊन टाक. दे. 500च्या 2, 2,000ची आहे. आता 3,000 महिना काढायचा आहे. हा 3,000चं बघून घ्या काय ते. चल रे दत्तू. ए ओंक्या गोळा फेकची प्रॅक्टिस कधी करायची ती सांगून ठेवा. मी आहे. दत्तू भालाफेक करताना डोळा फुटलाय. गोळाफेक करताना काय फुटेल याचा अंदाज बांधला. ए, आई हे आहे. हे आई ए, इकडे रे इकडे. थांबा इकडे मारू नका मारू नका. ये ना इकडे ये. ये, मारू नका. बाबा ओढ नका. टप्प्यात राहा इकडे. हे भालाफेक करताना त्याचा डोळा कसा काय फुटला. दॅट्स लाईक इंटेलेक्च्युअल अँड लॉजिकल क्वेश्चन. उत्तर दे उत्तर दे
उत्तर दे. सांगतो. आपण ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्णपदक जिंकलंय. म्हणजे बरीच पदकं मिळालेत पण एक सुवर्णपदक आहे. आता आपला नीरज चोपडा. आपला शाळेत होता, सायकलवर डबल सीट यायचा तुझ्यावर. नाही म्हणजे आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं म्हणून मी रिस्पेक्ट नाही बोललो. हा. हं, तर ते भालाफेक जिंकले, त्यांनी सुवर्णपदक आणलं. प्राऊड आहे, रिस्पेक्ट आहे. पण मी काहीतरी वेगळं करू पाहतोय. ध्वनिवेध. म्हणजे म्हणजे आवाजाच्या दिशेने डोळे बंद करून भाला फेकून मी अचूक नेम साधणार होतो. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं ते फक्त दत्तूच्या डोळ्याला लागलेला भाला, पण माझा नेम फक्त 2 बोटांनी चुकला हे कोणी नाही बघितलं. खरं तर तो भाला ना दत्तूच्या तोंडात जाणार होता, तो इथे लागला. फक्त 2 बोटांनी चुकला. कळते बाबा? भाला फेक म्हणजे आधी काय शिक, तो काय प्रकार आहे तो आधी समजून घे. आणि मुळात ध्वनिवेद ही स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये असते का? भाऊ मी चॅम्पियन झाल्यावर होईल ना ती. मी ऑलिम्पिकमध्ये जाणार आणि गोल्ड मेडल घेऊन येणार. फक्त बाबा एकच विवंचन आहे. म्हणजे मला वाटतं कदाचित ती तुम्हाला खटकू शकते. म्हणजे प्रत्येकाला हे याच्यातून जावं लागतं. मला फक्त माझं नाव बदलावं लागणार आहे. म्हणजे मी आता जे माझं नाव आहे ते बदलून नीरज चोप्रा खांडेकर सेकंड असं करणार आहे. नको रे नको. आधीच तो नीरज कोणाचा यावरून देशभरात वाद चालले, तू कुठे अजून उडी मारतोस तर? आणि तुझं नाव नीरज नाही, जास्तीत जास्त गरज ठेवू शकतो जी नेहमी तुला असते. कशाला अगं हे नाही होत, असं नाही करता येत. हे दरवेळी याचे विचार बदलत जातात. मागे सायना नेहवाल जिंकली, रात्री बॅडमिंटन खेळायला लागला, ह्याला काय अर्थ आहे? तो सुशील कुमार जिंकला, झालं कुस्ती खेळायला लागले. तो अभिनव बिंद्रा जिंकला, झाले नेमबाजी खेळ. असं नसतं अगं, ते काहीतरी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, खूप त्याच्यामागे मेहनत घ्यावी लागते. ह्याच्याने काही होणार आहे? आणि मुळात आपल्यात काय आहे काय नाही आहे ते ओळखा आणि मग त्याच्यात कॉन्सन्ट्रेट करा. एवढं सोपं आहे ते. मग बाबा तुम्हीच सांगा मला, माझ्याकडे काय आहे? मी त्याचा शोध घेतो आणि मी ऑलिम्पिकला जातो. बाळा तू ना सर्वोत्कृष्ट मार सहन करणार, यात गोल्ड मेडल आणू शकतो. आई बघितलंच, मी तयारीला सुरुवात करतो. बाबा, आपण एक काम कर, आम्ही प्रॅक्टिस करतो, तू आज जा. ही प्रॅक्टिस तुला बघवणार नाही. हा, सर्वोत्कृष्ट मार सहन करणार.